राज्यातील कांदा आवक 18% घसरली तर पुढील 2 दिवसात कांदा दर पार करू शकतात 7,000 रुपयांचा टप्पा. साखरेपाठोपाठ कांदा दर देखील वाढणार अशी चर्चा आता जोरदार सुरू आहे. शेतकऱ्यांना रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवताना दिसतोय आणि त्यामुळे सप्टेंबर महिना सुरू होताच कांदा बाजारात एक मोठा ट्विस्ट येणार अशी चर्चा देखील आहे. याशिवाय सध्या कांदा बाजारात एक मोठी उलथापालथ देखील सुरू आहे जी थेट ग्राहकांच्या खिशावरती परिणाम करणार आहे. राज्यासह देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे दर हे 50 रुपये पार त्या ठिकाणी झालेले आहेत. उन्हाळा कांद्याचा साठा अतिशय अत्यल्प शिल्लक राहिला आहे. बाजारातील आवक देखील आता मंदावली आणि त्यामुळे साखर दराप्रमाणेच कांदा दर देखील रात्रीमध्ये पलटू शकतात अशी परिस्थिती देखील सध्याला निर्माण झाली आहे. याशिवाय कर्नाटकचा कांदा देखील मार्केटमध्ये नेमका कधी दाखल होणार, नाफेडचा जो काय कांदा आहे खरेदी केलेला कांदा तो नेमका पुढील आठवड्यात मार्केटमध्ये येणार का अशी चर्चा देखील सध्याला सुरू आहे. याशिवाय जी काही सुरू असलेली कांद्याच्या दरामधली तेजी आहे ती अजून वाढणार की घसरणार आणि कांदा निर्यातीची नेमकी परिस्थिती काय आहे या सर्वच गोष्टींवरती एक सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि कांदा उत्पादक शेतकरी जर आपण असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, कांद्याचे भविष्यातील जे काही दर ठरत असतात ते कांद्याच्या उत्पादनावरून. आधी आपण राज्यामधील आणि देशामधील कांद्याची लागवडीची जी काय ताजी आकडेवारी आहे ती देखील त्या ठिकाणी बघणार आहोत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात यंदा खरीप कांदा लागवडीचं क्षेत्र सुमारे 3.80 ते 3.90 लाख हेक्टर त्या ठिकाणी राहिलेले. सरासरीच्या तुलनेमध्ये पेरण्या जरी कमी झाल्या असल्या तरी काही भागात पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचं अतोनात नुकसान त्या ठिकाणी झाले. एकंदरीत महाराष्ट्राची जी काय स्थिती आहे, एकूण देशाच्या कांदा उत्पादनामध्ये एकट्या महाराष्ट्राचा 40 ते 44% वाटा त्या ठिकाणी असतो. महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धुळे या पट्ट्यामध्ये मिळून खरीप कांद्याची लागवड सुमारे आता 1.40 ते 1.50 लाख हेक्टरवरती त्या ठिकाणी झाली. परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, ढगाळ वातावरणामुळे रोपांचं प्रचंड नुकसान झालं, ज्यामुळे प्रत्यक्षात येणारं जे काही उत्पादन आहे ते उत्पादकाच्या दृष्टीने 25 ते 30% कमी राहण्याचा प्राथमिक अंदाज आता तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नेमकी ही जी काय बाजारातील आवक आहे त्या पाठीमागं नेमकं घटीचं कारण नेमकं काय आहे, तर यंदा उन्हाळ्यात उष्णतेची लाट आणि नंतर दमट वातावरणामुळे कांदा चाळीतील जवळपास 30 ते 35% जो काय कांदा आहे त्याची सड त्या ठिकाणी झालेली आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लासलगाव, पिंपळगाव, सोलापूर, येवला जिथे प्रतिदिन त्या ठिकाणी 20,000 ते 25,000 क्विंटल कांद्याची आवक होत होती, ती आवक थेट 8,000 ते 12,000 वरती आली आणि या आवकेमध्ये तब्बल 45 ते 50% घट त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे. आणि ज्यामुळे पुरवठ्यात निम्म्यानं घट झाली आणि घाऊक बाजारातील जे काय सरासरी दर आहेत ते 2800 ते 3600 रुपये प्रति क्विंटलच्या वरती त्या ठिकाणी गेले आणि सुपर क्वालिटीला जवळपास 4,000 रुपये प्लस टप्पा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसरीकडं सप्टेंबरमध्ये देखील त्या ठिकाणी जो काय कर्नाटकचा कांदा आहे जो की बागलकोट, गदम, विजापूर, बेळगाव भागातून नवा लाल खरीप कांदा बाजारात येण्यास सुरुवात होते. परंतु कर्नाटकामध्ये साधारणपणे यावर्षी 1.10 लाख हेक्टरवरती खरीपाच्या कांद्याची लागवड झाली. सप्टेंबर महिन्यात दक्षिण भारतातून दररोज 1500 ते 2000 टन कांद्याची आवक त्या ठिकाणी सुरू होते. नेमका महाराष्ट्रावरती या कांद्याचा परिणाम काय होतो ते पाहणं देखील यावेळेस महत्त्वाचं ठरणार आहे. यंदा कर्नाटकातील काही भागात सुरुवातीला पडलेल्या जास्त पावसामुळे कांद्याची जी काय क्वालिटी आहे ती थोडी नाजूक आहे. कांदा जास्त काळ टिकणारा नसून त्वरित बाजारात हा त्या ठिकाणी खपवावा लागतो आणि त्यामुळे दर्जेदार उन्हाळा कांद्याला हा फटका बसणार नाही हे त्या ठिकाणी नक्की आहे. दुसरीकडं आंतरराष्ट्रीय जी काही निर्यात आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील नेमके दर आहेत त्याच्यावरती देखील आपण त्या ठिकाणी नजर टाकणार आहोत. केंद्र सरकारनं मे 2024 नंतर कांद्याची निर्यात खुली केली होती आणि सप्टेंबर महिन्यात कांदा निर्यातीवर किमान निर्यात शुल्क तसंच 40% निर्यात शुल्कातून दिलासा दिल्याने निर्यातीला सध्या गती मिळत आहे. चालू आर्थिक वर्षात भारतानं आतापर्यंत जवळपास 4 ते 5 लाख मेट्रिक टनांहून अधिक कांदा बांगलादेश, मलेशिया, दुबई, श्रीलंका आणि व्हिएतनाम या प्रमुख खरेदीदार देशांना त्या ठिकाणी पाठवलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या भारतीय लाल कांद्याला आणि उन्हाळा कांद्याला जवळपास $500 ते $580 प्रति मेट्रिक टन एवढा दर हा त्या ठिकाणी मिळतोय, जो की भारतीय चलनामध्ये 4,200 ते 4,800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. पाकिस्तान आणि इजिप्तच्या कांद्याशी भारताची स्पर्धा जरी असली तरी भारतीय कांद्याची जी काही चव आणि जो काही तिखटपणा आहे तो आखाती देशामध्ये आपल्या कांद्याला आजही पहिली पसंती त्या ठिकाणी मिळते. दुसरीकडं ही जी काय कांद्याच्या दरामध्ये तेजी आहे ही कधीपर्यंत टिकणार आणि शेतकऱ्यांनी नेमकी काय स्ट्रॅटेजी ठेवायची आहे. आता कर्नाटकच्या आवकीमुळे
बाजारभावामध्ये जवळपास 200 ते 300 रुपयांचा किरकोळ चढ-उतार त्या ठिकाणी दिसू शकतो. परंतु खरीपचा जो काही कांदा आहे, तो विशेषतः त्या ठिकाणी नोव्हेंबरच्या मध्ये पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी दाखल होतो. तोपर्यंत सणासुदीचा जो काही काळ असतो, या काळामध्ये मागणी ही त्या ठिकाणी शिगेला पोहोचलेली असते. त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत कांद्याचे दर हे त्या ठिकाणी मजबूत राहण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडं जे शेतकरी मित्र जो काही आपला कांदा आहे, तो त्या ठिकाणी बाजारामध्ये आणताना दिसत आहे. त्यांनी एकदम बाजारामध्ये न आणण्याऐवजी टप्प्याटप्प्यानं जर का कांद्याची विक्री जर केली, तर यामुळं नुकसान देखील टळेल आणि चांगला सरासरी दर हा त्या ठिकाणी पदरात पडेल. त्यामुळे सध्या तुमच्या भागामध्ये कांद्याला काय दर मिळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये नेमके कांद्याला काय दर राहतील, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अचूक शेतीच्या विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा.